गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर बघा आपण लास्ट व्हिडिओमध्ये जो आपला युनिट आहे स्केलेटल सिस्टीम अँड नर्वस सिस्टीम आपण कंप्लीट केलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण न्यू लेसन स्टार्ट करू. लेसन नंबर 9, फोर्स, वर्क अँड एनर्जी. तर सगळ्यांनी वर्कबुक काढा. वर्कबुकमध्ये पेज नंबर 60, लेसन नंबर 9, फोर्स, वर्क अँड एनर्जी. तर बघा मग आता फोर्स, वर्क अँड एनर्जी काय आहे याबद्दल आपण वन बाय वन स्टडी करणार आहे. तर बघा, टू मूव एनिथिंग वी आयदर पुल और पुश इट. बघा, आपल्याला एखादी वस्तू मूव करवायची असेल, हलवायची असेल, तर आपल्याला काय करावं लागते? एकतर त्या वस्तूला पुल करावं लागते म्हणजे ओढावं लागते, किंवा पुश करावं लागते म्हणजे ढकलावं लागते. व्हेन वी प्ले क्रिकेट, बघा जेव्हा आपण क्रिकेट खेळतो, वी पुश द बॉल विथ द बॅट. तर आपण बॅटच्या साहाय्याने बॉलला काय करत असतो? पुश करत असतो, ढकलत असतो. ड्युरिंग सायकलिंग वी पुश द पॅडल ऑफ द सायकल टू मूव्ह इट. बघा, जेव्हा आपण सायकल चालवतो तेव्हा काय करतो आपण? जे पायडल असतात त्याला पुश करतो सायकल मूव्ह होण्यासाठी, आहे की नाही? त्यानंतर टू ओपन अ डोअर, आता दरवाजा जर उघडायचा असेल, एकतर आपण त्याला पुश करतो म्हणजे ढकलतो, किंवा पुल करतो, ओढतो. तर बघा, अ पुश और अ पुल ऑन ऑब्जेक्ट इज कॉल्ड फोर्स. मग हे जे पुश आहे किंवा पुल आहे एखाद्या ऑब्जेक्टवर, त्यालाच म्हणतात फोर्स. फोर्स म्हणजे ताकद. ठीक आहे. जसं आता बघा, एखादी वस्तू आपण पुश करत आहे किंवा पुल करत आहे, ओढत आहे किंवा त्याला ढकलत आहे, तर त्यावर जे आपण अप्लाय करत आहे त्याला म्हणतात फोर्स. बघा, सम अदर एक्झाम्पल्स ऑफ ऑफ पुश ऑर पुल आर इन द गिव्हन अलॉंग साईड. तर बघा इथे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहे. अ हॉर्स पुलिंग अ टांगा. हा जो हॉर्स आहे हा या टांग्याला ओढते की नाही. अ बॉय पुशिंग अ व्हीलचेअर. आता हा जो मुलगा आहे हा काय करत आहे? त्या व्हीलचेअरला पुश करत आहे, ढकलत आहे, आहे की नाही? घोडा या टांग्याला ओढत आहे आणि हा मुलगा या चेअरला पुश करत आहे, ढकलत आहे. तर बघा, अ फोर्स डज नॉट मूव्ह ऑन अन ऑब्जेक्ट ऑलवेज. बघा, फोर्स अप्लाय केल्यावर प्रत्येक वेळेसच ऑब्जेक्ट मूव्ह होईल असं नाही आहे. जसं बघा, इफ यू अप्लाय फोर्स ऑन अ वॉल इट डज नॉट मूव्ह. जर तुम्ही जसं तुमच्या घरी जर भिंत आहे त्याच्यावर जर तुम्ही काय करत आहे? फोर्स लावत आहे, तिला पुश करत आहे म्हणजे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे, ओढण्याचा प्रयत्न करत आहे, तर तिथे फोर्स काम करते का? नाही, कारण तो ऑब्जेक्ट तुमच्यापेक्षा मोठा आहे. तुम्ही लावणारा जो त्याच्यावर फोर्स आहे, तुमचा जो फोर्स आहे तो कमी आहे. त्यामुळे ती वॉल ढकलल्या जाईल का? किंवा खूप मोठा स्टोन घेतला आपण, स्टोनवर तुम्ही लाता मारत आहे किंवा काही करताय, फोर्स लावत आहे, पण तो ती पुढे जातो का? नाही. त्यानंतर बघा इथे दिलेला आहे इफेक्ट्स ऑफ फोर्स. मग आता हा फोर्स अप्लाय केल्यावर काय काय बदल येतात, काय परिणाम आहे त्याचे, म्हणजे ताकद लावल्यावर कोणत्याही ऑब्जेक्टवर. बघा, फोर्स कॅन अफेक्ट अन ऑब्जेक्ट इन मेनी वेज. तर फोर्स वेगवेगळ्या ऑब्जेक्टवर वेगवेगळ्या प्रकारे काय करत असतो? त्याचा इफेक्ट दाखवत असतो. लेट अस सी. फर्स्ट आहे, फोर्स कॅन स्टॉप अ मुव्हिंग ऑब्जेक्ट. तर बघा, एखादा जर मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे तर त्याला फोर्सच्या सहाय्याने आपण थांबवू शकतो. जसा इथे बॉल आहे की नाही? फोर कॅन स्टॉप मुव्हिंग बॉल. एक मुव्हिंग बॉल आहे, त्याच्यावर आपण काय करतो? पायाने फोर्स लावतो तर तो थांबतो की नाही? बघा मग, व्हेन यू अप्लाय फोर्स ऑन अ मुव्हिंग ऑब्जेक्ट इन इन द अपोजिट डायरेक्शन द ऑब्जेक्ट स्लो ऑर स्टॉप. तर बघा, जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टवर काय करत असतो? मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे त्यावर आपण फोर्स लावतो तर तो स्लो होऊन जातो आणि एक वेळ अशी येते की तो थांबून जातो, जसं या बॉल सारखा. त्यानंतर बघा, एक्झाम्पल दिलेलं आहे, फोर्स अप्लाइड बाय अ प्लेयर ऑन अ मुव्हिंग फुटबॉल. बघा, मुव्हिंग फुटबॉल आहे त्यावर प्लेयरने काय केलं? फोर्स लावलेला आहे, तर तो काय होईल? स्टॉप होईल, थांबेल. म्हणजे काय होते की ज्या मोशनमध्ये असणाऱ्या ज्या काय आहे ऑब्जेक्ट आहे ते फोर्समुळे थांबू शकतात. ताकद लावल्याने मुव्हिंग ऑब्जेक्ट थांबतात. त्यानंतर आहे, फोर्स कॅन मूव्ह अ स्टेशनरी ऑब्जेक्ट. आता स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे स्थिर आहे, जागेवर शांत बसलेले आहे. आता मूव्ह होत आहे का? जसं तुम्हीच एका जागेवर बसलेले आहे ना, हातात मोबाईल घेऊन, आहे की नाही? तुम्ही तसे हलाल का? जोपर्यंत तुम्ही स्वतःहून हलत नाही किंवा तुम्हाला कोणी ढकलत नाही किंवा कोणी ओढत नाही, आहे की नाही? मग फोर्समुळे काय होऊ शकते? तुमचा जर फ्रेंड आला एखादा आणि त्याने तुम्हाला ढकललं तर तुम्ही काय होऊ शकता? तुमची पोझिशन चेंज होते की नाही? म्हणजे फोर्समुळे स्टेशनरी ऑब्जेक्टची पोझिशन सुद्धा चेंज होते, ते सुद्धा मूव्ह करायला लागतात. व्हेन यू अप्लाय फोर्स ऑन अ स्टेशनरी ऑब्जेक्ट इट मूव्स द ऑब्जेक्ट इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. बघा, जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स लावतो, जसा हा बॉल आहे, बॉलवर जेव्हा या बॉलला जेव्हा किक मारेल, फोर्स लावेल, तर ज्या दिशेने तुम्ही फोर्स लावलेला आहे त्या दिशेने ती बॉल जाईल की नाही?
जसं बघा, प्लेयर्स मूव्ह द फुटबॉल बाय किकिंग इट. या फुटबॉलला किक मारल्यावर हा ज्या दिशेने आपण किक मारली आहे त्या दिशेने जातो की नाही. त्यानंतर आहे फोर्स कॅन चेंज द डायरेक्शन ऑफ मुव्हिंग ऑब्जेक्ट. आता एखादा मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे, त्याची डायरेक्शन सुद्धा फोर्स चेंज करते. जसं बॉल तुमच्यापर्यंत येत आहे, तुम्ही त्याला पुश केलं, मुव्हिंग पोझिशनमध्येच असेल तो, आणि त्याला पुश केल्यावर काय होईल, आणखी तो मूव्ह होईल, होईल की नाही. वी अप्लाय फोर्स ऑन द स्ट्रिंग व्हील टू चेंज द डायरेक्शन ऑफ मुव्हिंग कार. बघा, जी मुव्हिंग कार आहे तर आपण त्यावर काय लावतो, त्या व्हीलवर फोर्स दिल्या जाते, जेणेकरून ती काय करते, तिची डायरेक्शन चेंज होते. फोर्स कॅन चेंज द शेप ऑफ ऑब्जेक्ट. आता फोर्समुळे एखाद्या ऑब्जेक्टचा शेप, आकार सुद्धा चेंज होते. व्हेन यू प्रेस द इन्फ्लेट बलून फुल ऑफ एअर इट शेप चेंजेस. बघा, एखादा बलून आहे, इन्फ्लेट करणे म्हणजे फुगवणे, त्याला तुम्ही फुगवलेला आहे, त्याला गाठ बांधलेली आहे आणि त्याला जर तुम्ही प्रेस केलं तर काय होते, त्याचा शेप चेंज होते. किंवा रबर आहे, एखादा रबर सुद्धा आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो. रबर आहे, रबरवर फोर्स लावला, त्याला ओढलं आपण रबरला, तर तो काय होतो, ताणतो, म्हणजे त्याचा शेप चेंज होते आणि त्याला सोडून दिल्यावर ओरिजिनल पोझिशनमध्ये येते की नाही. मग बघा, व्हेन यू मेक चपाती. आता बघा, तुमची चपाती बनवत असेल, आहे की नाही, द फोर्स अप्लाइड बाय युअर हँड्स द शेप ऑफ द डो. डो म्हणजे काय होते, कणिक, भिजवलेली कणिक. त्यावर फोर्स लावल्यावर काय होते, बघा इथे कणिक, भिजवलेली कणिक दिसत आहे, उंडे दिसत आहे इथं तुम्हाला, आणि त्यावर बघा जेव्हा फोर्स लावला जातो तेव्हा त्या डोचा काय होतो, चपातीत रूपांतर होतो. फोर्स लावल्यावर, ताकद लावल्यावर त्याच्यावर. ठीक आहे. मग आता टाईप ऑफ फोर्सेस, मग या फोर्सेसचे प्रकार कोणते आहे ते बघू आपण. बघा, इथे फोर्सेसचे आपल्याला 4 टाईप दिलेले आहे: मॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड फोर्स ऑफ फ्रिक्शन. तर आपण वन बाय वन स्टडी करू. तर ठीक आहे, बघा, मॅग्नेटिक फोर्स पहिले काय आहे, मॅग्नेटिक फोर्स. व्हेन यू ब्रिंग अ मॅग्नेट नियर आयरन नेल्स इट अट्रॅक्ट्स द नेल. बघा, तुम्ही लोहचुंबक बघितलेलं आहे का, मॅग्नेट बघितलेलं आहे का, ते लोखंडाच्या वस्तूला काय करते, स्वतःकडे अट्रॅक्ट करते की नाही, हे इथे दिलेलं आहे तुम्हाला मॅग्नेट. तर त्यामध्ये कोणता फोर्स असतो, मॅग्नेटिक फोर्स असतो. बघा, इथे नेल्स दिलेले आहे, आयरन नेल्स दिलेले आहे, लोखंडाचे खिळे दिलेले आहे आणि मॅग्नेट दिलेले आहे की नाही. मग हे मॅग्नेट काय करत आहे, या आयरन नेल्सला स्वतःकडे अट्रॅक्ट करत आहे. म्हणजे इथे कोणता फोर्स आहे, मॅग्नेटिक फोर्स. द फोर्स अप्लाइड बाय अ मॅग्नेट ऑन अ ऑब्जेक्ट इज कॉल्ड मॅग्नेटिक फोर्स. म्हणजे या मॅग्नेटने या नेल्सवर कोणता फोर्स एक्झर्ट केलेला आहे, कोणता फोर्स अप्लाय केलेला आहे, मॅग्नेटिक फोर्स. त्यामुळेच हे नेल्स त्या मॅग्नेटकडे, लोहचुंबकाकडे काय झालेले आहे, अट्रॅक्ट झालेले आहे. त्यानंतर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. तर बघा, व्हेन यू कॉम्ब युअर ड्राय हेअर अँड ब्रिंग्स द कॉम्ब नियर द टिनी बिट्स ऑफ पेपर, द पेपर गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द कॉम्ब. बघा, काय म्हटलेलं आहे, जेव्हा तुम्ही केस विंचरता आणि पेपरचे जे बारीक बारीक पिसं केलेले आहे त्या तिथे नेता तुम्ही पेपर पीसेस जवळ, तर काय होते, हे बारीक बारीक जे पेपरचे पीसेस आहे ते कंगव्याकडे, या कॉमकडे अट्रॅक्ट होतात. म्हणजे तिथे काय, कोणता फोर्स जनरेट होत आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जनरेट होत आहे. तर साधी ऍक्टिव्हिटी आहे, घरी करून पाहिजे. कोंगवा घ्यायचा आणि पेपरचे छोटे छोटे पीसेस करायचे, आपल्या कॉमनी डोकं विंचरायचं आणि पटकन ते त्या पेपरपाशी न्यायचं. तर ते पेपर्स काय होतील, त्या कॉमकडे अट्रॅक्ट होतील. सो व्हेन थिंग्स आर रब इच अदर, म्हणजे दोन थिंग्स रब केले, एकावर एक घासले, तर तिथे काय होते, त्यावर एक चार्ज निर्माण होतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होते आणि ती वस्तू, त्यामुळे काय केलं जाते, ऑब्जेक्ट अट्रॅक्ट केले जाऊ शकतात. तर तिथे कोणता फोर्स तयार होत असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ठीक आहे. तर 2 टाईप झाले इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचे. त्यानंतर थर्ड बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटी ऑर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर बघा, इथे तुम्हाला एक ट्री दिलेली आहे, ऍपल खाली पडून राहिलं, मग याचा काय अर्थ आहे तर बघू आपण. बघा, एव्हरीथिंग दॅट यू थ्रोन अप इन द एअर कम्स डाऊन. बघा, ज्या ज्या वस्तू आपण वर फेकतो त्या खालीच येते की नाही. आकाशात चालल्या जाते का, ते नाही जात. का बरं असं होते, बघा, रायपन फ्रुट्स म्हणजे जे पिकलेले फळं आहेत झाडाचे किंवा कच्चे सुद्धा फळं आहेत, फॉल्स डाऊन ऑन द अर्थ फ्रॉम द ट्री. म्हणजे जे झाडाचे फ्रुट्स आहे, ते पिकलेले फ्रुट्स आहे, ते काय होते, जमिनीवर पडते, वर जाते. असं पाहिलंय की तुम्ही, झाडाचे ऍपल्स वर गेलेले आहे, नाही. असं कशामुळे होते, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे होते. तर बघा, यू कॅनॉट जम्प बियॉन्ड अ सर्टन हाईट. बघा, आपण एका विशिष्ट उंचीपर्यंतच काय करू शकतो, उडी मारू शकतो, त्याच्यावर जाऊ शकतो का, नाही. व्हाय डू यू नो व्हाय, का बरं असं होत असेल,
बघा तर काय होते, अवर अर्थ एक्झर्ट अ फोर्स ऑन एव्हरी ऑब्जेक्ट. तर आपली अर्थ काय करत असते, प्रत्येक ऑब्जेक्टवर फोर्स एक्झर्ट करत असते आणि त्या फोर्समुळे काय होते की प्रत्येक वस्तू आपल्या अर्थकडे काय होते, अट्रॅक्ट होते. अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट टुवर्ड्स इज सेंटर. म्हणजे ती वस्तू आपल्या अर्थकडे काय होत राहते, अट्रॅक्ट होत राहते आणि तिथे जो फोर्स जनरेट होतो त्या फोर्सला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. तर बघा त्यानंतर आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन. बघा व्हेन यू रोल अ बॉल ऑन द फ्लोअर इट ग्रॅज्युअली स्लोज डाऊन अँड फायनली स्टॉप. बघा एखादा बॉल घेतलेला आहे तुम्ही आणि फ्लोअरवर काय केलेलं आहे, तुम्ही पुश केलेला आहे, त्याला टाकलेलं आहे, रोल केलेला आहे. तर काय होते, हळूहळू तो स्लो होतो आणि फायनली थांबून जातो. थांबतो की नाही. किंवा इन द सेम वे जसं तुम्ही सायकल चालवता आहे की नाही, जे पायडल मारता तुम्ही आणि पायडल मारणं थांबवलं तर काय होते, हळूहळू ती सायकल काय होऊन जाते, स्टॉप होते. पहिले स्लो होऊन जाते आणि त्यानंतर ती स्टॉप होते. व्हाय डज द बॉल ऑर सायकल स्टॉप? का बरं बॉल थांबला आणि सायकल थांबली? दे स्टॉप बिकॉज अ फोर्स ऍक्ट बिटवीन द बॉल ऑर अ सायकल दॅट फ्लोअर्स स्लोज डाऊन द बॉल ऑर सायकल. तर काय म्हटलेलं आहे की यामध्ये काय होते, एक फोर्स तयार होते आणि त्यामुळे ते काय होते, बॉल आणि सायकल स्टॉप होते. तर त्यामध्ये तयार होणारा फोर्स आहे फ्रिक्शनल फोर्स ऑर फोर्स ऑफ फ्रिक्शन त्याला म्हणतात. तर बघा फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय होते मग, अ फोर्स दॅट स्लो डाऊन द मुवमेंट ऑफ ऑब्जेक्ट. बघा एखादा ऑब्जेक्टला, ऑब्जेक्ट मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे आणि त्याला काय करत आहे, स्लो डाऊन करत आहे आणि ऑब्जेक्ट ऑन अ सरफेस इज कॉल्ड अ फोर्स ऑफ फ्रिक्शन. तर एखाद्या जो मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे त्याला काय करते, हा फोर्स स्टॉप करते. स्लो स्लो पहिले स्लो होते आणि त्यानंतर ऑब्जेक्ट स्टॉप होतो, त्याला म्हणतात फ्रिक्शनल फोर्स. तर बघा याचे ॲडव्हान्टेजेस काय आहे, काय फायदे आहे. इट हेल्प्स अस टू वॉक. या फोर्समुळे आपल्याला चालण्यासाठी मदत होते. वी कॅनॉट वॉक इझिली ऑन अ व्हेरी स्मूथ सरफेस ऑर अ वेट फ्लोअर बिकॉज देअर इज अ लेस फ्रिक्शन अँड वी मे स्लीप ऑन द फ्लोअर. बघा एकदम स्मूथ आहे, मऊ सरफेस आहे किंवा वेट सरफेस आहे, वेट फ्लोअर आहे, ओला फ्लोअर आहे, तर त्यावरून आपण चालू शकतो का व्यवस्थितपणे? नाही. आपल्याला घसरायची भीती असते असते की नाही. का बरं? कारण तिथे खूप कमी फ्रिक्शन्स तयार होत असते. फ्रिक्शन्स बिटवीन रोड अँड टायर्स ऑफ ऑटोमोबाईल्स मेक्स द मुवमेंट पॉसिबल. तर बघा रोडमध्ये आणि टायरमध्ये फ्रिक्शन तयार होते, त्यामुळे काय होतात, जे आपले व्हेइकल्स आहे ते चांगल्या प्रकारे मूव्ह होऊ शकतात. यू आर एबल टू राईट विथ युअर पेन बिकॉज ऑफ फ्रिक्शन. आपण पेनाने लिहितो, पेन्सिलने लिहितो का, का बरं? आपल्याला लिहिणं पॉसिबल झालेलं आहे कशामुळे, फ्रिक्शनमुळे. यू ऑफ्टन सी दॅट यू कॅनॉट राईट इझिली ऑन अ ऑइली पेपर. बघा एखादा ऑइली पेपर आहे त्या, किंवा तुम्ही पेपर घ्या एखादा त्याच्यावर ऑइल टाका आणि लिहायचा प्रयत्न करा, लिहू शकता का तुम्ही? नाही. कारण तिथे ऑइलमुळे फ्रिक्शन खूप कमी प्रमाणात तयार होत आहे. दिस इज बिकॉज देर इज अ लेस फ्रिक्शन बिटवीन अवर पेन अँड ऑइली पेपर. कारण त्या ऑइली पेपरवर आणि पेनमध्ये काय होत आहे, फ्रिक्शन कमी होत आहे. फ्रिक्शन ऑल्सो हेल्प अस टू इरेज पेन्सिल मार्क्स फ्रॉम द पेपर बाय युझिंग इरेझर. फ्रिक्शनमुळेच आपण काय करू शकतो, घासून रब केल्यामुळेच काय होते की पेन्सिलने लिहिलेलं काय होते, इरेज होते. इथपर्यंत कळलं का तुम्हाला? यानंतरचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.